पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये तिथल्या परिसरामध्ये तळघर सापडलेलं आहे। कान्होपात्रा मंदिराजवळ तळघर आढळून आले। हे तळघर जवळपास 7 ते 8 फूट खोल आहे। या विठ्ठल मंदिरातील तळघरात 3 दगडी मूर्ती आणि पादुका सापडल्यात। तळघरात काही जुनी नाणी सुद्धा सापडलेली आहेत आणि त्याचबरोबर बांगड्या सुद्धा सापडल्यात। तसंच तळघरात व्यंकटेश रूपी मूर्ती सुद्धा सापडलेली आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय। पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरामध्ये मूर्ती सापडलेल्या आहेत। या दगडी मूर्ती आहेत, व्यंकटेश रूपी मूर्ती सापडलेली आहे, विष्णू रूपी मूर्ती सापडलेली आहे आणि त्याचबरोबर महिषासुर मर्दिनी या स्वरूपातली मूर्ती सुद्धा सापडलेली आहे। त्याचबरोबर काही जुनी नाणी सुद्धा आढळलेली आहेत आणि बांगड्यांचाही त्यामध्ये समावेश आहे। राजभाऊ ए मेंबर। तर आपण ही दृश्य पाहतोय। विठ्ठल मंदिर परिसरामध्ये तळघर सापडलेलं आहे आणि या तळघरात मूर्ती सापडलेल्या आहेत, बांगड्या सापडलेल्या आहेत, जुन्या पादुका आणि त्याचबरोबर जुनी नाणी सुद्धा आढळलेली आहेत। वरून 2 आणि 3 मोठ्या दगडी मूर्त्या, 2 छोट्या आणि 1 पादुका अशा एकूण 6 ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात। मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या, खूप सारे तुकडे आहे आणि काही नाणी आहे जे मॉडर्न नाणी असेल 5 पैसे 10 पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो। माती काढायला आम्हाला अर्धा पाऊण तास लागेल। त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू।